एका गावात एक तरुण मुलगा राहत होता, विहान. तो खूप हुशार, मेहनती, पण फारच अधीर स्वभावाचा होता. आयुष्यात लवकर यश हवं होतं त्याला. कोणतीही गोष्ट लगेचच मिळाली पाहिजे असा त्याचा हट्ट असायचा. एकदा तो त्याच्या आजीला विचारतो, आजी, मी खूप मेहनत करतो, पण यश मिळत नाही का? आजीनं हसून एका गोष्टीची सुरुवात केली. एकदा एक माणूस जंगलात चालत होता. त्याला वाटेत एक सावली दिसली झाडाची. तो थांबला, विश्रांती घेतली. काही वेळाने तो पुढे निघाला. पण आश्चर्य, ती झाडाची सावली त्याच्या पाठीमागे येत होती. त्याला वाटलं, ही सावली माझी पाठलाग करते. तो धावू लागला. सावलीही धावू लागली. तो थांबला. सावलीही थांबली. तो घाबरला. शेवटी दमून बसला आणि त्याने लक्षात घेतलं, सावली तर त्याच्याच मागे आहे. ती त्याचीच आहे. आजी म्हणाली, बाळा, यश ही तुझी सावली आहे. तू चालायला लागशील, मेहनत करशील, तेव्हा यश सावलीसारखं तुझ्या मागे आपसूक येईल. विहानला त्याच्या आजीच्या गोष्टीतून एक मोठा बोध मिळाला. त्याने अधीरपण सोडला आणि शांतपणे सातत्याने काम करायला सुरुवात केली. काही महिन्यातच त्याला पहिलं यश मिळालं आणि मग यश त्याच्या मागे सावलीसारखं लागलं. ह्या कथेचा बोध, अधीर न होता संयमाने आणि चिकाटीने प्रयत्न करणे हेच खरं यशाचं गमक आहे. आणि विश्वास ठेवा, जे तुमचं आहे ते मिळणारच. तुम्हाला ही जर कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.